1 ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अकोली परिसरातील साई हेरिटेज भागातून साहिल मेहरा याच्याकडून 277 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. 2 ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आणि 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाला वेग आला. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान साहिल मेहराने ड्रग्ज राजस्थानमधील एका व्यक्तीकडून आणल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. ही माहिती तात्काळ पोलीस आयुक्तांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानंतर राजापेठ पोलिसांचे विशेष पथक राजस्थानला रवाना झालेत. राजस्थानमधील जारोल जिल्ह्यातील राणीवाडा येथे सापळा रचून रामनिवास बिश्नोई याला अटक करण्यात आली. तपासात समोर आले आहे की रामनिवास बिश्नोई याने यापूर्वीही 2 ते 3 वेळा साहिल मेहरला ड्रग्जचा पुरवठा केला होता. याच चौकशीत आणखी एका संशयित पुरवठादाराचे नाव समोर आले असून त्याच्या घरी झडती घेण्यात आली. मात्र तो फरार असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात हा संशय थेट फॅक्टरीमधनं ड्रग्ज घेऊन रामनिवासकडे पोहोचवत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. रामनिवास बिश्नोईला अमरावतीत आणण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आता पोलिसांचे लक्ष ड्रग्जच्या फॉरवर्ड लिंकवर आहे. साहिल मेहरा अमरावतीत ड्रग्ज कोणाला विकत होता, त्याचे पेडलर कोण होते याचा तपास सुरू आहे. याकरिता साहिल मेहरचा मोबाईल, व्हॉट्सअप चॅट, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. राजापेठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील टीम या संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्याकरिता सखोल तपास करीत असून शहरातील अनेक पेडलर लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अकोली भागातील साई हेरिटेज परिसरात साहिल मेहरा या आरोपीकडनं 277 ग्राम एमडी जप्त केली होती. 2 तारखेला साहिल मेहरा याला मान्य न्यायालयात हजर केलं आणि 7 तारखेपर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळवली. आणि पोलीस कोठडी मिळवल्यानंतर त्या तपासादरम्यान त्यांनी जी माहिती दिली की तो जो ड्रग्ज त्यांनी आणलेला आहे किंवा यापूर्वी आणलेला आहे ते राजस्थानातील एका व्यक्तीकडनं आणलेला आहे. ही संपूर्ण माहिती कलेक्ट करून माननीय पोलीस आयुक्त यांना सर्व माहिती देऊन त्यांच्या आदेशाने तात्काळ टीम राजस्थानला रवाना केली. राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील राणीवाडा या ठिकाणी सापळा रचून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्याचं नाव आहे रामनिवास बिश्नोई. याच्यापूर्वीही रामनिवास बिश्नोई याने साहिल मेहरा याला 2 ते 3 वेळा ड्रग्ज दिलेला आहे. त्यांनी ते ड्रग्ज कुठून आणलं याबाबत आणखी माहिती घेतली असेल तर त्यांनी आणखी एका आरोपीचं नाव सांगितलेलं आहे. त्या आरोपीच्या राहते घरी आपण झडती घेतलेली आहे, परंतु तो तिथे मिळून आलेला नाही आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि अशी माहिती तपासादरम्यान प्राप्त झाली आहे की तो फॅक्टरीकडनं डायरेक्ट माल घेतो आणि हा रामनिवासला देतो आणि रामनिवास हा बाकी डिस्ट्रीब्यूट करतो आहे. आता रामनिवास बिश्नोईला याला घेऊन राजापेठ पोलीस आज सकाळीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत. हा बॅकवर्ड लिंकेज मध्ये आपल्याला उत्पादन आणि ती कशी चेन साहिल पर्यंत आली याचा आपण खुलासा केलेला आहे. यानंतर आता पुढील तपासामध्ये की जो साहिल मेहरा ड्रग्ज अमरावतीत घेऊन यायचा तो कोणाला विक्री करायचा, कोणाला द्यायचा, त्याचे पेडलर कोण आहेत याबाबत राजापेठ पोलिसाचे एक पथक सखोल तपास करत आहेत. आरोपी साहिल मेहराचे मोबाईल, व्हॉट्सअप, त्याचे चॅटिंग्स, ऑडिओ रेकॉर्डिंग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास राजापेठ पोलीस करीत आहेत आणि लवकरच याच्यामध्ये शहरामध्ये जे पेडलर आहेत यांच्याकडे आम्ही आता पुढील तपास वळवत आहोत.